पूजा, माझा आवाज येतोय? पूजा, आवाज येतोय का माझा? हो सर येतोय. पूजाला ऐकून येते ना? पूजाने बोलत आहे ना? पूनम बोलली. हो येतोय. हा, आता आला तुझा आवाज. बोलला, रेंज आहे का नाही म्हटलं? आहे ना. समजतंय काय शिकवलेलं? हो सर. वा. काय बोर्ड सरांची लिंक चालली गेली होती का? हो नेटवर्कच गेलं होतं का? सर नेटवर्कचा प्रॉब्लेम होता सर. बरं. QW5K CM कोण आहे? नाव टाकावं ना, काही समजत नाही. एवढं मोठं नाव टाकलेलं आहे. QW5K CM. ठीक आहे, 12 स्टुडंट आलेत. रोशनी गिरज से नाही है, रोशनी आहे, तृप्ती नाही आहे. ठीक आहे, स्क्रीन शेअरिंग करतो मी. रिदांशु, स्क्रीन दिसते? हो सर. तर मागच्या लेक्चरला आपण इंडक्टर पाहत होतो. इंडक्टरचे टाइप्स पाहिले, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर पाहिला. ट्रान्सफॉर्मर कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग पाहिलं. ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ 2 इंडक्टर्स. तर प्रायमरीला एक इंडक्टर असेल, सेकंडरीला एक इंडक्टर असेल. प्रायमरीचा जो इंडक्टर असेल, वन ऑफ दीज इंडक्टर्स इज फॉर सप्लाइंग अल्टरनेटिंग करंट फ्रॉम एन एक्सटर्नल सोर्स. एक्सटर्नल सोर्स म्हणजे MACB कडनं जे व्होल्टेज येतं आपल्याला ते, and is referred as a primary winding. In transformer, the change in current in one coil can induce EMF in the second coil. हे महत्वाचं त्याचं प्रिन्सिपल आहे. The change in current in one coil can induce EMF in the second coil. The coil in which the voltage is induced is known as secondary coil. It was secondary winding. Hence, it is a device which transfers alternating current of high voltage to low voltage and vice versa. या प्रिन्सिपलने तो ट्रान्सफॉर्मर काम करतो. म्हणजे हे 2-3 वाक्य त्या ट्रान्सफॉर्मरच्या याच्यामध्ये आले पाहिजे. इट ट्रान्सफर्स अल्टरनेटिंग करंट ऑफ हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज अँड वाइस वर्सा. एक्झाम्पल घेतले होते आपण. एक पहिलं एक्झाम्पल स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचे 230 व्होल्ट टू 6 व्होल्ट, 230 व्होल्ट टू 9 व्होल्ट. या ट्रान्सफॉर्मरला म्हणायचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. 230 व्होल्ट टू 1 किलो व्होल्ट आणि 230 व्होल्ट टू 440 व्होल्ट या ट्रान्सफॉर्मरला म्हणायचं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. तर शुक्रवारी बाकीचे नव्हते.
त्यामुळे बाकीचे रिव्हिजन घेतले आपण आणि आता पुन्हा आपण ट्रान्सफॉर्मरच्या पुढची थिअरी आपण पाहणार आहे. काय होतं ट्रान्सफॉर्मरवर काही वेळेला ब्रॉड क्वेश्चन विचारला जातो, 6 मार्काचा क्वेश्चन टाकला जातो, 4 मार्काचा क्वेश्चन टाकला जातो. तुम्हाला सगळी थिअरी लिहिता आली पाहिजे. तर पुढची सर्किट डायग्राम तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी नंबर ऑफ प्रायमरी NP आणि नंबर ऑफ सेकंडरी. तर नंबर ऑफ प्रायमरीला या ठिकाणी AC व्होल्टेज लावलेलं आहे. लेफ्ट हँड साइडला AC लिहिलं आहे. सर्कल मध्ये साइन वेव्ह दाखवलेली आहे. साइन वेव्ह म्हणजे AC व्होल्टेज आणि AC व्होल्टेजला पोलॅरिटी नसते, DC व्होल्टेजला पोलॅरिटी असते. तर ह्या बारीक बारीक गोष्टी आता आपल्याला कायमस्वरूपी सांगता आलं पाहिजे. तर AC व्होल्टेज या नंबर ऑफ प्रायमरी कॉइलला अप्लाय केलेलं आहे. सेकंडरी कॉइल आणि प्रायमरी कॉइल या दोघांमध्ये आपण आयसोलेशन साठी इन्सुलेटिंग मटेरियल टाकू शकतो. आयसोलेशन इन द सेन्स ऑफ ते दोघं फिजिकली कनेक्ट नको, फक्त ते जवळ पाहिजे. प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइल हे जवळ पाहिजे, परंतु त्या दोघांमध्ये त्यांच्यात कोणतेही फिजिकल कनेक्शन व्हायला नको. म्हणून त्या दोघं कॉइलच्या मध्ये एक आयसोलेशन म्हणून इन्सुलेटिंग मटेरियल ते शीट, मायका शीट, पेपर शीट काहीतरी त्या ठिकाणी दोघं कॉइलच्या मध्ये टाकलं जातं की जेणेकरून त्यांचे फिजिकल कनेक्शन व्हायला नको. त्यांचे जर फिजिकल कनेक्शन झालं तर तो ट्रान्सफॉर्मर जळून जाईल. त्याच्यामुळे नंबर ऑफ प्रायमरी आणि नंबर ऑफ सेकंडरी कॉइल्स तुम्हाला दिसत आहेत फिगर मध्ये. नंबर ऑफ सेकंडरी कॉइल्सला कनेक्टिंग वायरने काय दिलेलं आहे, लोड दिलेलं आहे. लोड इन द सेन्स ऑफ पुढे लोड म्हणजे काय, तर पुढे इलेक्ट्रिकल सर्किट लावलेलं असेल. तर लोड म्हणजे काय, तर पॉवर सप्लाय असेल, त्या पॉवर सप्लायला आपण लोड देतो. म्हणजे एखादा इलेक्ट्रॉनिक सर्किट त्या पॉवर सप्लायच्या आउटपुटला लावतो, बरोबर आहे, त्याला लोड म्हणायचं. मग या ठिकाणी नंबर ऑफ सेकंडरी कॉइल जे आहेत त्यांना लोड लावलेला आहे. प्रायमरी कॉइलला एक्सटर्नल AC व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे. तर दोघं windings, primary winding and secondary windings are not physically connected. When an AC voltage is applied across its primary winding, AC current flows through it. जर AC व्होल्टेज आपण प्रायमरीला लावलं तर त्या नंबर ऑफ कॉइल जे आहेत, नंबर ऑफ प्रायमरी कॉइल जे आहेत त्याच्यामधून काय होईल, AC करंट फ्लो होईल. Therefore AC मॅग्नेटिक फ्लक्स इज जनरेटेड. कोणाच्या अक्रॉस, प्रायमरी कॉइलच्या अक्रॉस. प्रायमरी कॉइलच्या अक्रॉस AC मॅग्नेटिक फ्लक्स इज जनरेटेड. मॅग्नेटिक फ्लक्स का जनरेट होतं, तर इट इज द ॲबिलिटी ऑफ कंडक्टर टू इंड्यूस व्होल्टेज when current flow through it varies. तर ते इंडक्टरची ती प्रॉपर्टीज आहे. इट इज द ॲबिलिटी ऑफ कंडक्टर टू इंड्यूस व्होल्टेज. व्होल्टेज इन द फॉर्म ऑफ त्या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स, मॅग्नेटिक फ्लक्स याच्या स्वरूपात जनरेट होतं. आणि म्हणून इनपुटला AC व्होल्टेज लावलं तर प्रायमरी कॉइल्स मधून AC करंट फ्लो होईल. AC करंट फ्लो झाल्यामुळे therefore AC मॅग्नेटिक फ्लक्स इज जनरेटेड. तसंच सेकंडरी वाइंडिंग इज केप्ट क्लोज टू द प्रायमरी. जवळ असेल ती, फक्त त्यांच्या दोघांमध्ये कोणतेही फिजिकल कनेक्शन नसेल. सेकंडरी वाइंडिंग इज केप्ट क्लोज टू प्रायमरी विच विल कट थ्रू चेंजिंग फ्लक्स. प्रायमरी कॉइलच्या अक्रॉस जे मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स तयार झाले असतील त्याला सेकंडरी वाइंडिंग इज केप्ट क्लोज टू प्रायमरी विच इज कट दिस चेंजिंग फ्लक्स. ते जे मॅग्नेटिक फ्लक्स प्रायमरीच्या कॉइलच्या अक्रॉस जनरेट झालं असेल त्याला ते कट करायचं काम करतो. अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ, व्होल्टेज इज इंड्यूस इन द सेकंडरी कॉइल. जर मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स मध्ये एखादा कंडक्टर ठेवला असेल तर त्या कंडक्टरच्या अक्रॉस इंड्यूस व्होल्टेज जनरेट होतं असं फॅराडेज म्हणतो. According to Faraday's law, voltage is induced in the secondary winding. The amount of induced voltage depends upon.
आता प्रायमरी कॉइलला आपण एसी व्होल्टेज दिलं, त्याच्यातून एसी करंट फ्लो झाला, त्याच्या अक्रॉस मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स तयार झाल्या, त्या मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स सेकंडरी वाइंडिंगच्या मुळे कट झाल्या आणि सेकंडरी कॉइल मधून इंड्यूस व्होल्टेज प्रोड्यूस झाला. परंतु ते कोणावर डिपेंड आहे? in the amount of induced voltage depend on number of primary and secondary. तर या जे नंबर ऑफ प्रायमरी कॉइल आणि नंबर ऑफ सेकंडरी कॉइल्स आहेत यांच्यावर ते व्होल्टेज डिपेंड आहेत. आपण वरती पाहिलं दोन टाईपचे ट्रान्सफॉर्मर आहे, एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. नंबर ऑफ प्रायमरी कॉइल्सच्या टर्न्स आणि नंबर ऑफ सेकंडरी कॉइलच्या टर्न्स म्हणजे जे आपण वाउंड करतो त्या नंबर ऑफ प्रायमरी कॉइलच्या टर्न्स आणि नंबर ऑफ सेकंडरी कॉइलच्या टर्न्स याच्यावर इंड्यूस व्होल्टेज अवलंबून आहे. Depends on number of primary and secondary turns and that can be calculated by the ratio called as turns ratio. तो turns ratio हा लक्षात ठेवायचा आहे. NP upon NS equal to VP upon VS. तर number of primary upon number of secondary equal to primary voltage divided by secondary voltage. तर NP is the number of turns in primary, NS is the number of turns in secondary, VP is the primary voltage, VS is the secondary voltage. आता हे झाला टर्न्स रेशो. या टर्न्स रेशोवर जर आपल्याला प्रायमरी व्होल्टेज माहिती असेल, सेकंडरी व्होल्टेज माहिती असेल तर टर्न्स रेशो आपल्याला काढता येईल. हा जो टर्न्स रेशो आहे याच्यामधल्या 3 व्हॅल्यू नोन असतील तर चौथी व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. रेशो पण काढता येईल. तर हा रेशो महत्वाचा आहे. तुम्ही ज्या वेळेला आता वरती आपण एक्झाम्पल लिहिले की 230 व्होल्ट इज कन्वर्टेड इनटू 6 व्होल्ट, 230 व्होल्ट इज कन्वर्टेड इनटू 9 व्होल्ट. म्हणजे काय झालं, तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. 230 व्होल्ट आपण प्रायमरी कॉइलला देतोय तर नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी जास्त असतील, नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी किती असतील, कमी असतील, कारण व्होल्टेज 6 व्होल्ट येत आहे आउटपुटला, त्यामुळे त्याच्या नंबर ऑफ टर्न्स कमी असतील. दुसरं एक्झाम्पल पाहिलं आपण 230 व्होल्ट प्रायमरीला दिल्या आणि सेकंडरी पासून 1 किलो व्होल्ट म्हणजे 1000 व्होल्ट काढलं, तर या ठिकाणी प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स कमी असतील आणि सेकंडरीच्या नंबर ऑफ टर्न्स जास्त असतील. तर हा टर्न्स रेशो आहे. हा टर्न्स रेशो लक्षात ठेवायचा. तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन विचारला गेला तर ट्रान्सफॉर्मरच्या थेअरीमध्ये टर्न्स रेशो आला पाहिजे. टर्न्स रेशो काय करतो? द अमाउंट ऑफ इंड्यूस व्होल्टेज डिपेंड्स ऑन number of primary and secondary turns and that can be calculated by the ratio called as turns ratio. NP upon NS is equal to VP upon VS. तसंच ट्रान्सफॉर्मरची पॉवर सुद्धा काढता येते आणि महत्वाचं आहे कारण आपल्याला ट्रान्सफॉर्मर ज्या सर्किट मध्ये वापरायचे आहे त्या सर्किटची पॉवर किती आहे, पॉवर कंझम्पशन किती आहे त्या सर्किटचं हे पण माहिती पाहिजे आपल्याला. त्यावेळेला आपल्याला तो ट्रान्सफॉर्मर त्या पॉवर कॅपॅसिटीचा घ्यावा लागतो. तर त्या पॉवर कॅपॅसिटीचा ट्रान्सफॉर्मर आपल्याला डिझाईन करावा लागतो किंवा मॅन्युफॅक्चरर आपल्याला तो तयार करून देतो. पॉवर रेशो आपल्याला खाली पाहायचा आहे. द पॉवर इन प्रायमरी अँड सेकंडरी इज ऑलवेज इक्वल. द पॉवर इन प्रायमरी अँड सेकंडरी इज ऑलवेज इक्वल. प्रायमरीची पॉवर आणि सेकंडरीची पॉवर ही इक्वल असणार आहे. सिमिलरली frequency of the primary remains unchanged in secondary voltage. प्रायमरीला तुम्ही एसी व्होल्टेज दिलं, सेकंडरी पासून पण एसी व्होल्टेज मिळेल. मग प्रायमरीला तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीचा एसी सिग्नल दिला असेल त्याच फ्रिक्वेन्सीचा सिग्नल सेकंडरी पासून पण मिळेल, त्याच्यात चेंज होणार नाही. तुम्ही म्हणणार व्होल्टेज चेंज होतंय, व्होल्टेज चेंज होतं, पॉवर चेंज होणार नाही. तसंच फ्रिक्वेन्सी पण चेंज होणार नाही. प्रायमरीला जी फ्रिक्वेन्सी असेल तीच फ्रिक्वेन्सी सेकंडरी पासून मिळेल. तर खाली इक्वेशन लिहिलं आहे, देअरफॉर पॉवर इन प्रायमरी इक्वल टू पॉवर इन सेकंडरी. त्याला सिम्बॉल दिलेला आहे पी इन इक्वल टू, पी इन म्हणजे इनपुट पॉवर, इक्वल टू पी आउट म्हणजे आउटपुट पॉवर. आउटपुट पॉवर म्हणजे काय? पॉवर इन सेकंडरी
इनपुट पॉवर म्हणजे काय, पॉवर इन प्रायमरी. मग पॉवर इज इक्वल टू काय लिहितो आपण, IP इंटू VP, प्रायमरी करंट इंटू प्रायमरी व्होल्टेज. आउटपुट पॉवर इज इक्वल टू सेकंडरी करंट इंटू सेकंडरी व्होल्टेज. तर पॉवर रेशो जर आपल्याला काढायची असेल तर VP अपॉन VS इज इक्वल टू IS अपॉन IP. या ठिकाणी हा थोडा रिव्हर्स आहे. तर हा जसा NP अपॉन NS इज इक्वल टू VP अपॉन VS, म्हणजे प्रायमरी नंबर ऑफ प्रायमरी टर्न्सचे व्होल्टेज आणि टर्न्स यावरती असतात न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेकंडरी असतं. परंतु या ठिकाणी पॉवर काढताना सेकंडरी करंट वरती आहे आणि प्रायमरी करंट खाली आहे. प्रायमरी व्होल्टेज वरती आहे आणि सेकंडरी व्होल्टेज खाली आहे. तर IP इज द प्रायमरी करंट आणि IS इज द सेकंडरी करंट. तर या अशा पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मरची पॉवर काढू शकतो. या फॉर्म्युल्याने आपण ट्रान्सफॉर्मरची पॉवर काढू शकतो. आता याच्यावरनं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक्झाम्पल मध्ये अ पॉवर ट्रान्सफॉर्मर हॅज 100 टन्स ऑफ प्रायमरी. आता सिंपल एक्झाम्पल, असं तुम्हाला 2 मार्काला पण एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं किंवा 3 मार्काला तुम्हाला टर्न्स रेशो आणि इफिशियन्सी असं दोघं गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. 3 मार्काला एक्झाम्पल येऊ शकतं. एकदम साधं सिंपल एक्झाम्पल येणार आहे. एक्झाम्पल वरनं गिव्हन लिहायचं आणि गिव्हन वरनं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. तर पॉवर ट्रान्सफॉर्मर हॅज 100 टर्न्स ऑफ प्रायमरी. प्रायमरी टर्न्स म्हणजे NP इज इक्वल टू 100 अँड 5 टर्न्स ऑफ सेकंडरी म्हणजे NS इज इक्वल टू 5. काय काढायला विचारलंय, पहिलं काढायला विचारलंय सेकंडरी व्होल्टेज इफ प्रायमरी व्होल्टेज इज 120 व्होल्ट. प्रायमरी व्होल्टेज म्हणजे VP इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 120 व्होल्ट आणि सेकंडरी व्होल्टेज काढायला विचारलंय. दुसरं कॅल्क्युलेट करायला सांगितलंय फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंडरी इफ प्रायमरी इज 50 हर्ट्ज. प्रायमरीची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज, सेकंडरीची फ्रिक्वेन्सी काढायला विचारलेलं आहे. मग आपण सुरुवातीला टर्न्स रेशो वरनं सेकंडरी व्होल्टेज काढू. प्रायमरी दिलेलं आहे 120 व्होल्ट आणि सेकंडरी व्होल्टेज आपल्याला काढायचे. तर टर्न्स रेशो NP अपॉन NS इज इक्वल टू VP अपॉन VS. या टर्म्स रिअरेंज केल्या. देअरफॉर VS इज इक्वल टू VP इंटू NS अपॉन NP इक्वल टू प्रायमरी व्होल्टेज 120, secondary number of turns 5, primary number of turns 100 equal to 600 upon 100. तर सेकंडरी व्होल्टेज आलं तुमचं 6 व्होल्ट. प्रायमरी व्होल्टेज तुम्ही 120 व्होल्ट दिलं आणि सेकंडरी व्होल्टेज 6 व्होल्ट तुम्ही काढलं. म्हणजे हा कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर आहे, तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. त्याच्यानंतर सेकंड असं विचारलेलं आहे फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंडरी इफ प्रायमरी इज 50 हर्ट्ज. तर मी सुरुवातीला सांगितलं की फ्रिक्वेन्सी चेंज होणार नाही. प्रायमरीला ज्या फ्रिक्वेन्सीचा तुम्ही AC सिग्नल दिला असेल त्याच फ्रिक्वेन्सीच्या सेकंडरी पासून पण फ्रिक्वेन्सी तेवढीच येणार आहे. म्हणून खाली एक वाक्य लिहिलं आहे फ्रिक्वेन्सी विल नॉट चेंज देअरफॉर इट रिमेन्स 50 हर्ट्ज. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंडरी सुद्धा किती येईल, 50 हर्ट्ज. जर प्रायमरी फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असेल तर सेकंडरी सुद्धा 50 हर्ट्ज येईल. काही वेळेला तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी या गोष्टी विचारल्या जातात. तर तुम्हाला प्रायमरीची फ्रिक्वेन्सी आता इथं 50 आपण देतोच, म्हणजे 50 हर्ट्जचा MSCB कडनं येतेच आपल्याला. काही वेळेला 25 पण दिलेली असेल. प्रायमरीची फ्रिक्वेन्सी 25 हर्ट्ज आहे तर सेकंडरीची किती, तुम्ही गोंधळात पडणार, तुम्ही 50 लिहून टाकणार. 50 ने लिहायचं. तिथं नीट पाहायचं की प्रायमरीला किती फ्रिक्वेन्सीचा सिग्नल दिला आहे, तर 25 व्होल्ट. तर सेकंडरी पासून पण 25 हर्ट्जच तुमचा आउटपुट फ्रिक्वेन्सी असेल. ठीक आहे. आता पुढे आहे ट्रान्सफॉर्मर इफिशियन्सी. तर ही टर्म पण महत्वाची आहे. काही वेळेला तुम्हाला 1 मार्काला पण विचारलं जातं व्हॉट इज द इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर, व्हॉट इज द पर्सेंटेज इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर असं विचारलं जातं. तर 2 मार्कासाठी किंवा
एक्झाम्पल सॉल्व्ह करताना इफिशियन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि सिंपल आहे. पहा, ट्रान्सफॉर्मर इफिशियन्सी इज द पॉवर लॉस इन ट्रान्सफॉर्मर. इफिशियन्सी म्हणजे काय, तर जे काही इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे त्याची इफिशियन्सी आपल्याला डिटरमाइन करायची. इफिशियन्सी डिटरमाइन करायची म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी लॉस होतो, पॉवर लॉस होते, म्हणून त्याची इफिशियन्सी कमी किंवा जास्त होते. आणि ट्रान्सफॉर्मर इफिशियन्सी इज द पॉवर लॉस इन ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर मध्ये जी पॉवर लॉस होते, मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स ज्या कट होत नाही त्या वाया जातात, त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी डिस्ट्रॉय होते, ती सेकंडरी कॉइलच्या अक्रॉस येत नाही, तर तो काय, तो लॉस आहे. आणि तो लॉस म्हणजे त्याची इफिशियन्सी कमी होणे. तर ट्रान्सफॉर्मर efficiency is the power loss in transformer. It can be called as wastage of energy. तर तेवढी एनर्जी त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी कॉइल पासून वेस्टेज होते. आणि ती वेस्टेज होणं म्हणजे ट्रान्सफॉर्मर चांगला आहे असं नाही. ज्या ट्रान्सफॉर्मर मध्ये कमीत कमी लॉस होईल तो ट्रान्सफॉर्मर चांगला. तर ट्रान्सफॉर्मर इफिशियन्सी इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला. तर ती पर्सेंटेज मध्ये काढतात. पर्सेंटेज इफिशियन्सी नीटा इज इक्वल टू, तिला नीटा म्हणतात, नीटा सिम्बॉलने दाखवतात, इक्वल टू आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर. तर पर्सेंटेज मध्ये इफिशियन्सी काढली जाते. तुम्हाला आउटपुट पॉवर दिलेली असेल, इनपुट पॉवर दिलेली असेल, त्याला मल्टिप्लाय बाय 100 करायचं, तुम्हाला इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर काढता येईल. तर इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर नीटा इज इक्वल टू, आता आउटपुट पॉवर आणि इनपुट पॉवर आपण वरतीच पाहिलं, तर आउटपुट पॉवर व्हीएस इंटू आयएस म्हणजे सेकंडरी व्होल्टेज इंटू सेकंडरी करंट, आणि इनपुट पॉवर प्रायमरी व्होल्टेज इंटू प्रायमरी करंट मल्टिप्लाय बाय 100. तर इफिशियन्सी जी आहे ती पर्सेंटेज मध्ये येते, तिला मल्टिप्लाय बाय 100 जर आपण केलं तर ती पर्सेंटेज मध्ये येते. takes power usually at a single frequency and transformer it from one part of the another at a different voltage level. तर takes power usually at a single frequency and transfer it from one part to the another at a different voltage level. याचा अर्थ काय होतो की ट्रान्सफॉर्मर मध्ये इन प्रायमरी व्होल्टेज जे दिलेलं असतं, आता आपल्याकडे एमएससीबी कडनं किती येतं ते 230 व्होल्ट आणि 50 हर्ट्ज. मग आपल्या इंडियामध्ये प्रायमरी व्होल्टेज बदलतच नाही. तुम्ही महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफॉर्मर घेतला, त्याला व्होल्टेज दिलं तर 230 व्होल्ट आणि 50 हर्ट्ज निघेल. तुम्ही दिल्लीला गेल्यात तर दिल्लीला सुद्धा त्यांचे जे पॉवर किंवा जे इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल दिल्ली गव्हर्नमेंटचं, ते सुद्धा 230 व्होल्ट एसी आणि 50 हर्ट्जचा सिग्नल प्रोव्हाइड करतात. त्याच्यामुळे टेक्स पॉवर युजली ऍट ए सिंगल फ्रिक्वेन्सी. इनपुटला जे व्होल्टेज देतो त्याच्यावरच पॉवर काढतो का नाही आपण, म्हणून टेक्स पॉवर युजली ऍट ए सिंगल फ्रिक्वेन्सी अँड ट्रान्सफर इट फ्रॉम वन पार्ट टू द अनदर. प्रायमरी इज वन पार्ट आणि सेकंडरी इज द सेकंड पार्ट. इथे ट्रान्सफर इट फ्रॉम वन पार्ट टू द अनदर ऍट अ डिफरंट व्होल्टेज लेवल्स. आता काय होतं, ही जे ट्रान्सफॉर्मर आहे आपण टाइप्स पाहणार आहे पुढे, त्या ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी पासून नंबर ऑफ टर्न्स जे आहेत त्या टॅकिंग केलेल्या असतात, त्याच्यामुळे नंबर ऑफ टर्न्स सेकंडरीच्या, आता आपण एक्झाम्पल घेतलं तर वरती 5च टर्न होत्या, सेकंडरीच्या किती टर्न्स, प्रायमरीच्या 100 टर्न्स होत्या आणि सेकंडरीच्या किती टर्न्स होत्या, 5च होत्या. 5 पासून आपल्याला किती व्होल्टेज मिळालं, 6 व्होल्ट. 5च्या 10 केल्या, सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स 10 केल्या, तो व्होल्टेज किती मिळेल, 12 व्होल्ट. तसं अजून 5 वाढवल्या, 18 व्होल्ट. मग सेकंडरी पासून जे आहेत तर आपल्याला डिफरंट व्होल्टेज लेवलने आपल्याला सेकंडरी पासून पुढे आपल्याला 6 व्होल्टचं सर्किट असेल, 9 व्होल्टचं सर्किट असेल, 12 व्होल्टचं सर्किट असेल, तर नंबर ऑफ टर्न्स सेकंडरीच्या टॅपिंग करायच्या आणि त्याच्यापासून काय काढायचं, आपल्याला जे व्होल्टेज लागणार आहे ते काढायचं. तर तुम्ही कितीही सेकंडरी पासून व्होल्टेज काढलं तर त्याची फ्रिक्वेन्सी बदलणार नाही.
व्होल्टेज बदलेल, त्या नंबर ऑफ टर्न्सवर अवलंबून आहे. सेकंडरी नंबर ऑफ टर्न्सवर व्होल्टेज अवलंबून आहे. तुम्ही 230 व्होल्ट प्रायमरीला देणार, नंबर ऑफ टर्न्स सेकंडरीच्या जर कमी असतील प्रायमरी पेक्षा, तर व्होल्टेज ऑब्विसली स्टेप डाऊनच होणार. व्होल्टेज स्टेप डाऊनच ट्रान्सफॉर्मर असेल. तर टेक्स पॉवर युजली ऍट ए सिंगल फ्रिक्वेन्सी अँड ट्रान्सफर इट फ्रॉम वन पार्ट टू द अनदर ऍट अ डिफरंट व्होल्टेज लेवल्स. तर ही कन्सेप्ट आहे, तरी कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे. ट्रान्सफॉर्मर मला वाटतं एक्झाम्पल पण झालं, ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरची टर्न्स रेशो पाहिला आपण, ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी पाहिली आणि पॉवर सुद्धा पाहिली. तर ट्रान्सफॉर्मरचा पॉवर पाहिली तर प्रायमरी पॉवर इक्वल टू सेकंडरी पॉवर. तर ब्रॉड क्वेश्चन जर विचारला गेला तर तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन, ट्रान्सफॉर्मर वर्किंग, ट्रान्सफॉर्मरचं टर्न्स रेशो नंतर पॉवर आणि पॉवर नंतर ट्रान्सफॉर्मर इफिशियन्सी, असं ब्रॉड क्वेश्चन जर विचारला गेला ट्रान्सफॉर्मरचं, तुम्हाला इफिशियन्सी पण डिराईव्ह द फॉर्म्युला ऑफ इफिशियन्सी, ट्रान्सफॉर्मर पर्सेंटेज इफिशियन्सी असं विचारलं जाईल. त्यामुळे ब्रॉड क्वेश्चन मध्ये ट्रान्सफॉर्मर तुम्हाला या युनिटमध्ये विचारला जातो. तर तुम्हाला त्याच्यातले 1-2 मार्काचे प्रश्न पण टर्न्स रेशो, व्हॉट इज द टर्न्स रेशो ऑफ ट्रान्सफॉर्मर असंही विचारलं जाईल. व्हॉट इज द पॉवर ऑफ ट्रान्सफॉर्मर, व्हॉट इज द इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर असंही विचारलं जाईल. त्यामुळे तुम्हाला ट्रान्सफॉर्मर व्यवस्थित समजला पाहिजे. आता पुढे जे आहेत ते टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर आपल्याला पाहिजे. तर टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर मध्ये पहिला जो टाइप आहे तो पहिला टाइप पॉवर ट्रान्सफॉर्मर. तर सगळ्यात महत्वाचा ट्रान्सफॉर्मर आहे. जनरली जे होम अप्लायन्स असतात, टीव्ही असतो किंवा डीव्हीडी असतो, कम्प्युटर असतो आपला, कम्प्युटरमध्ये पण पॉवर सप्लाय असतो. त्या पॉवर सप्लाय मध्ये पहिलाच कॉम्पोनंट हा ट्रान्सफॉर्मर असतो. तर पॉवर ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी वापरले जातात. तर पॉवर ट्रान्सफॉर्मर का वापरतात, तर पॉवर ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी चांगली असते. पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये मिनिमम लॉस ऑफ एनर्जी होते. म्हणजे आपण इफिशियन्सीच्या बद्दल बोलतो की इफिशियन्सी चांगली पाहिजे ट्रान्सफॉर्मरची, त्याच्यामध्ये लॉस कमी झाला पाहिजे, एनर्जी लॉस कमी झाला पाहिजे. जर जास्त एनर्जी लॉस झाला तर तो ट्रान्सफॉर्मर चांगला नसतो. कमीत कमी एनर्जी लॉस झाली पाहिजे. दे हॅव वन प्रायमरी अँड सेव्हरल. 10 मिनिटं राहिले, त्यांची प्रेझेंटी टाकायची राहिली असेल त्यांनी टाकून द्या. तर दे हॅव वन प्रायमरी अँड सेव्हरल सेकंडरी वाइंडिंग्स. हे महत्वाचे. पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरी वाइंडिंग किती असते, एकच असते. मग प्रायमरीला आपण किती व्होल्टेज देणार आहे, 230 व्होल्ट आणि 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स किंवा काय म्हटलंय, दे हॅव वन प्रायमरी अँड सेव्हरल सेकंडरी वाइंडिंग्स. सेव्हरल सेकंडरी वाइंडिंग्स म्हणजे काय, सेकंडरी वाइंडिंग्स पासून टॅपिंग केलेलं असेल. आता 5 वाइंडिंग टॅप केलेले असेल, 10 वाइंडिंग टॅप केलेले असतील, म्हणजे तुम्हाला सेकंडरी पासून 6 व्होल्ट लागणार असेल, 12 व्होल्ट लागणार असेल, 9 व्होल्ट लागणार असेल, त्या पद्धतीने सेकंडरी पासून आपल्याला व्होल्टेज मिळतं पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये. म्हणून हा टीव्हीच्या सर्किटमध्ये, डीव्हीडीच्या सर्किटमध्ये किंवा कॉम्प्युटरच्या याच्यामध्ये आपल्याला हा पॉवर ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. These secondary provides various operating voltages required in radio and other electronic equipment. तर भरपूर इक्विपमेंट आहेत इलेक्ट्रॉनिक्सचे की ज्याच्यामध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर वापरला जातो, की ज्याच्यामध्ये सेव्हरल सेकंडरी वाइंडिंग्स असतात
आणि त्या सेव्हरल सेकंडरी वाइंडिंग्स पासून डिफरंट व्होल्टेजेस आपल्याला मिळतात. 6 व्होल्ट पाहिजे असेल, 3 व्होल्ट पाहिजे असेल, 9 व्होल्ट, 12 व्होल्ट, जे व्होल्टेज पाहिजे असेल त्या व्होल्टेजचे आपल्याला सेकंडरी पासून व्होल्टेज मिळतं, म्हणून त्याला पॉवर ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. तर या ठिकाणी ही आयर्नच्या पत्र्याची बॉडी आहे. तर ट्रान्सफॉर्मर जर तुम्ही पाहिला असेल तर तो बाहेरून पत्र्याची बॉडी असते त्याला, आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आयर्न पत्रे जे वापरलेले असतात, आणि फॉर्मर ऑफ द आयर्न प्लेट्स द कॉईल इज प्लेस्ड इन बिटवीन, आणि त्या कॉईल पासून सेकंडरी कॉईल पासून नंबर ऑफ टर्न्स व्हेरियस व्होल्टेजेस आपल्याला पाहिजे असतात. त्या व्होल्टेजेसच्या आउटपुट इथं सेकंडरी आउटपुट म्हणून दाखवलेले. प्रायमरी मागच्या साईडला असेल. प्रायमरीच्या 2च वायर असतील. प्रायमरी नंबर ऑफ टर्नच्या कशा असतील, 2च लीड्स असतील. ते दोघं लीड्सला काय लावायचे, डायरेक्ट 230 व्होल्ट द्यायचे. आपला जो इलेक्ट्रिसिटीचा प्लग असतो ना, त्या प्लग मधून डायरेक्ट 230 व्होल्ट त्या 2 वायरला द्यायचे, आणि सेकंडरी पासून आपल्याला एका वाइंडिंग पासून 6 मिळेल, एकापासून 9 मिळेल, एकापासून 12 मिळेल, एकापासून 24 मिळेल. आपल्याला जसं व्होल्टेज पाहिजे तसं आपण पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये सेकंडरी वाइंडिंग पासून मिळवू शकतो. तर हा झाला पॉवर ट्रान्सफॉर्मर. त्याच्यानंतर ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर. तर ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर मध्ये दिस इज यूज्ड टू कपल वन स्टेज टू अनदर. एक स्टेज दुसऱ्या स्टेजला कपल करण्यासाठी एएफ ट्रान्सफॉर्मर, त्याच्या शॉर्ट फॉर्म मध्ये एएफ ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात, ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर. दिस इज यूज्ड टू कपल वन स्टेज टू अनदर फॉर कपलिंग मायक्रोफोन्स टू एम्प्लिफायर्स. मायक्रोफोन तुम्हाला माहिती आहे, ज्याला माईक म्हणतो आपण, त्या मायक्रोफोन पासून जी वायर येते ती एम्प्लिफायरला लावली असते. तर त्या ठिकाणी हा ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर, कारण माईक मधून आपण ऑडिओ आवाज येतो ना फक्त माईक मधून, तो ऑडिओ सिग्नल एका स्टेज मधून दुसऱ्या स्टेज मध्ये माईक मधून एम्प्लिफायर मध्ये, जो बॉक्स असतो काळा डब्बा, आपली माईक सिस्टीम असते ना, त्या माईक सिस्टीम मध्ये आपण माईक पासून बोलतो, तिथून वायर जाते, ती वायर कोणाला जाते, एम्प्लिफायरला जाते. म्हणून एक स्टेज कोणती आहे, माईक आहे, आणि दुसरी स्टेज एम्प्लिफायर आहे. दोघं स्टेजला कपलिंग करण्यासाठी, जोडण्यासाठी काय वापरला जातो, ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर. त्याची रेंज दिलेली आहे 20 हर्ट्ज टू 500 हर्ट्ज, एवढी त्या ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मरची रेंज असते. त्याच्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर आहे, आरएफ, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आरएफ ट्रान्सफॉर्मर म्हणतात. आरएफ ट्रान्सफॉर्मर ऑपरेट ऍट व्हेरी हाय फ्रिक्वेन्सीज. त्या ठिकाणी हाय फ्रिक्वेन्सीचा संबंध असतो, त्या ठिकाणी रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर वापरले जातात. आरएफ ट्रान्सफॉर्मर्स आर युज्ड फॉर इंटरमिडिएट कपलिंग अँड फॉर कपलिंग अ सिग्नल टू अँड फ्रॉम अँटिना. आता तुम्ही म्हणणार हा आरएफ ट्रान्सफॉर्मर कुठे वापरला जातो? फॉर एक्झाम्पल, धुळं एफएम स्टेशन आहे. धुळं एफएम स्टेशन वरनं निघालेला सिग्नल, तिथे अँटिना असेल, त्यात तो अँटिना ट्रान्समिट करेल, धुळं एफएमचा अँटिना ट्रान्समिट करेल तो सिग्नल. लीना, आवाज येतोय? लीना, आवाज येतोय का माझा? सर लीना बोलत नाहीये. येतोय तर आवाज नाही सर. बरं येत नाही आवाज? येतोय का? स्क्रीन दिसते? सर आवाज येतोय. हो सर. हा, स्क्रीन दिसते? नाही सर. येत नाही? अश्विनीला आवाज नाही येते? आता
आता आला ते सर. सर स्क्रीन. बर, चालेल. आपण पाहत होतो रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर. रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर कसा असतो की FM स्टेशन असेल तिथून जो अँटेना असेल, ट्रान्समिटिंग अँटेना, तो सिग्नल ट्रान्समिट करेल, तो हाय फ्रिक्वेन्सीचा सिग्नल असेल, परंतु तो काही अंतर येते तो कमी होऊन जाईल, त्याच्या सिग्नल वीक पडून जाईल. त्या सिग्नलला पुन्हा त्याची रेंज वाढवण्यासाठी त्या ठिकाणी रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर लावलेले असतात. आपण पाहतो की काही रस्त्यावर मोठे मोठे टावर असतात, तर हे रेडिओचे टावर असतात, मोठे मोठे टावर असतात. ते काय करतात, तो सिग्नल घेतात, त्या ठिकाणी खाली त्यांची कॅबिन असते, त्या कॅबिन मध्ये तो सिग्नल जातो, त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर असतात, रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर. आणि त्या रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी कॉइलला तो वीक सिग्नल दिला जातो आणि सेकंडरी कॉइल जास्त असतात. नंबर ऑफ प्रायमरी कमी असतात आणि सेकंडरी नंबर ऑफ टर्न जास्त असतात. तो सिग्नल पुन्हा ऍम्प्लिफाय होऊन पुन्हा पुढे पाठवला जातो आणि त्याचे जे रेंज असते ती सर्क्युलर डायमीटर मध्ये असते. तर रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर या कपलिंग मध्ये वापरले जातात. तर RF ट्रान्सफॉर्मर ऑपरेट ॲट व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. RF transformers are used for interstage coupling and for coupling a signal to and from. सिग्नल येणे आणि त्याला पाठवणे. तर सिग्नल टू अँड फ्रॉम अँटिना, हे ट्रान्समिटिंग अँटिना आणि रिसिव्हिंग अँटिना. तर ह्या अँटिना मध्ये टू अँड फ्रॉम सिग्नल जे होतात त्याच्यापासून त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर वापरले जातात. आता ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे पुढचा. तर ऑटो ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ अ सिंगल कंटिन्युअस कॉइल विथ अ टॅप्ड कनेक्शन. तर सेकंडरी कॉइलला टॅपिंग केलेलं असतं आणि ऑटोमॅटिकली व्होल्टेज त्या ठिकाणी 6 व्होल्ट लागणार असेल, 12 व्होल्ट लागणार असेल, 9 व्होल्ट लागणार असेल, तर तो ऑटो ट्रान्सफॉर्मर असतो. तर तो तुम्हाला जे व्होल्टेज लागणार असेल त्या व्होल्टेजला तो ऑटोमॅटिकली चेंज होतो. तसं त्याच्या सेकंडरी पासून टॅपिंग केलेलं असतं. ठीक आहे. तर बाकीचे जे ट्रान्सफॉर्मर आहे आपण ते उद्या घेऊ. झाला का टाइम का नाही?